इकडे केवायसी करूनही यवतमाळ जिल्ह्यातल्या 58,000 लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळत नाही अशी तक्रार आहे। आपण रोजगारावर काम करत असताना देखील आमचं नाव यादीत नाही अशी तक्रार या महिलांनी केली। केवायसी करूनही नाव यादीत नाहीये, त्यामुळे महिला संतप्त झाल्या। पुन्हा या संदर्भात चौकशीचे आदेश अंगणवाडी सेविकांना जे आहेत ते देण्यात आलेत। पुढील 4 दिवसात याचा अहवाल महिला आणि बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे। यानंतरच 58,000 लाडक्या बहिणी पात्र की अपात्र हे ठरणार आहे। अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवारांकडे जाण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यावर जवळपास एकमत। भुजबळांची माहिती। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार। भुजबळांची मोठी माहिती। तर पक्षाचं अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडे राहण्याची शक्यता। राष्ट्रवादीतल्या बहुतांश नेत्यांचा सुनेत्रा पवारांच्या नावाला कौल। अर्थमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता। 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार 2च दिवसात ॲक्शनमध्ये। काळजावर दगड ठेवून पुन्हा लोकांच्या प्रश्नांसाठी सक्रिय। नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी मैदानात। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेत ठाकरेंच्या शिवसेनेची निर्णायक भूमिका। ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्ष नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन। कुणाहीकडे बहुमत नसल्यानं महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच। अकोला महानगरपालिकेत भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी विराजमान। एमआयएम तटस्थ राहिल्यानं काँग्रेसचा संताप। सभागृहातच दोनही पक्षांमध्ये राडा। जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर गेल्यानं शिक्षकांसमोर मोठा पेच। टीईटी परीक्षा आणि निवडणुकांचं कामकाज एकाच वेळी आल्यानं गोंधळ। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला लष्करी धमकी। अमेरिकेनं आगळीक केल्यास जशास तसं प्रत्युत्तर देणार, इराणची ही गर्जना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।